नमस्कार. जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. मुख्य संपादक प्रकाश रोडकर. आपण काही वेळापूर्वी लाईव्ह आलो होतो आणि काही तांत्रिक अडचणीमुळे आपण लाईव्ह आलो होतो, म्हणजे बंद केलं होतं आपण लाईव्ह, आणि आता पुन्हा आपण लाईव्ह येत आहे. आपण सविस्तर हे कामगार जे आहेत, हे शालेय पोषण आहारचे जे महिला कामगार या ठिकाणी आलेले आहेत, यांची आपण एक प्रतिक्रिया यांची अडचण आपण या ठिकाणी समजून घेणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी जे कोणी आता या ठिकाणून अपडेट असेल लाईव्हमध्ये, तर आपली लिंक प्लीज पुढच्या ग्रुपला फॉरवर्ड करा. मित्रांनो, आपण लगेच आपण आता यांच्याकडे जाणार आहे. बघा, या ठिकाणी आपण लाईव्ह आहात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? बाबुराव कांबळे, राहणार राजूर, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. राजूर जिल्हा परिषद शाळेवर शालेय पोषण आहार शिजवली. आतापर्यंत तुम्हाला अडचण काय आली? काही अडचण नाही आली, पण आम्हाला मानधनच खूप कमी, 2,500च. 2,500? हो. किती पाहिजे तुम्हाला? आम्हाला 26,500. 26,500. हां. शिक्षकापासून काही अडचण नाही ना, अडचण नाही मला, पण जास्त माल चांगला भेटतो तुम्हाला? बरं आहे. बरं आहे, एकंदरीत बरं आहे. साफसफाई ते सगळं करायला लावते. आपलं काय नाव? तुम्हाला काय अडचण? तांदूळ कधी भेटतात? बाकी सामान कसं भेटतो? याच्या अगोदर कसं भेटतो? चांगलं भेटत नव्हतं. आपण कुठे चांगलं येतो? काही अडचण आहे तुम्हाला? बघायचं भाऊ नाही तांदूळ. बरं बरं, आपण लाईव्ह आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण प्रत्येकाने या ठिकाणी पाहिजे करणार आहे. आपलं काय नाव? हां, पगार वाढला पाहिजे तुम्हाला. आपलं काय नाव आहे? आपलं काय नाव? माझंच नाही आपण काढून घेऊन येतो. पैसे फाडायला तर म्हणजे मी पाडायला लव राहिले घरी गेला मी इथंच इकडे आवाज. सर सर तुम्ही बसा. तुम्हाला सांगितलं हॅलो. नाही
बाबुराव त्यासाठी आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला आम्हाला पगार म्हणून देतात त्यांनी आपण येतो आमच्याकडे नंबर घ्यायचा
नाव बरोबर सांगा बरं. वाटातल्या बाते या ना. नाही नाही यावी तिथे जाणार नाही. ಈಗ ಬಾಜು
अन्न कागदपत्र काय काय लागते कागद काय काय लागते हो हो मग भेटत नाही या ठिकाणी लाईव्ह आहे कपड दिला कधी पुढं कधी पुढं मित्रांनो या ठिकाणी आपण आता लाईव्ह आहोत आणि या ठिकाणी आपण सर्व प्रतिक्रिया घेतलेल्या आहे आणि या ठिकाणी आता आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेऊन या ठिकाणी आपल्याला असं समजून आलेलं आहे तर या ठिकाणी जे शाळेवरची जे खिचडीसाठी जो तांदूळ मिळतोय तो तांदूळ त्या ठिकाणी कमी मिळतो आणि 50 किलोच्या कट्ट्याऐवजी हा फक्त आपल्याला 45, 48, 35 आणि 42 किलोचा याप्रमाणे या ठिकाणी कट्टा भेटतोय असं या ठिकाणी सगळ्या महिलांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. यानंतर या प्रत्येक शाळेवरती हा जो तांदूळ येतो मित्रांनो हा तांदूळ 50 किलोचा कट्टा या ठिकाणी घेतला पाहिजे. त्या शिक्षकाने तो कट्टा मोजून घेतला पाहिजे मित्रांनो आणि जर ते शिक्षक मोजून घेत जर नसेल तर त्यांच्यावर शासनाने नेमकी कडक कारवाई केली पाहिजे की नेमकं तुम्ही तांदूळ का मोजून घेत नाही. यामध्ये आपण अनेक वेळा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये प्रतिक्रिया दिल्यानंतर आपण सुद्धा स्वतः कट्टे काही ठिकाणी मोजून घेतलेले आहेत. मी कुंभारीमधून जिल्हा परिषद शाळेमधून लाईव्ह आलो होतो कट्टे मोजता वेळेस कारण ती गाडी माझ्या समोर आली होती. मी अचानक भोकरदनला येत असताना त्या गाडीचा मी माल मोजला होता. त्या टायमाला त्या ठिकाणी माल 45 किलोचा कट्टा त्या ठिकाणी बसला होता आणि स्वतः मी त्या ठिकाणी त्या गाडीवरने स्वतः काटा आणून ते 50 किलोचा कट्टा त्या ठिकाणी आणण्यात आला. पण तिथले जे मुख्याध्यापक जी मॅडम आहे त्या मॅडमनं तो कट्टा 42 किलोचाच त्या ठिकाणी घेतला, वरचा माल घेतला नव्हता. तरी जे कोणी शिव असतील त्यांनी तो कट्टा त्या ठिकाणी मोजून घेतला पाहिजे नसता त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. धन्यवाद. प्रकाश रोडकर, जनतेचा आवाज, मुख्य संपादक. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.